जिसके नाम से कितनों के ही बिगड़े काम तो बन जाते, जिसकी याद से जन्म जन्म के कष्ट सभी मिट जाते, जिसके नाम से कितनों के ही बिगड़े काम तो बन जाते, सदा सफलता साथ हमारे, सदा सफलता साथ हमारे, हाथ में उसके हाथ है, ईश्वर अपने साथ है, डरने की क्या बात है, ईश्वर अपने साथ है, डरने की क्या बात है, सदा सफलता साथ हमारे, सदा सफलता साथ हमारे, हाथ में उसके हाथ है, ईश्वर अपने। ओम शांती. आज आपलं चौथ्या सत्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे. ओम शांती. आपण आज चौथ्या सत्राला सुरुवात करण्या अगोदर काल आपण तृतीय सत्रामध्ये जी चर्चा केली त्याच्यावर आपण थोडासा प्रकाश टाकूया. कालच्या लेसन मध्ये, कालच्या सत्रामध्ये आपण ऐकलं की परमात्मा निराकार आहेत, त्यांना आपल्यासारखा शरीराचा आकार नाहीये, पण तरी सुद्धा ते आपलं दिव्य अलौकिक कर्तव्य करतात. कारण परमात्मा जे कार्य करतात ते कार्य कुणीही करू शकत नाही. परमात्म्यांचं कार्य दिव्य अलौकिक कार्य आहे आणि ते दिव्य अलौकिक कार्य करण्यासाठी परमात्म्यांना 3 देवतांचा आधार घ्यावा लागला. या 3 दिव्य कर्तव्यांना या त्रिदेवतांकडून करून घेतलं, म्हणून शिव परमात्म्यांना म्हटलं जातं त्रिमूर्ती शिव. या त्रिमूर्तींचे ते रचयिता आहेत आणि म्हणून त्यांना म्हटलं जातं त्रिमूर्ती शिव. तर या 3 देवतांकडून त्यांनी आपलं दिव्य अलौकिक कर्तव्य करून घेतलेलं आहे. नंतर आपण चर्चा केली की परमात्मा जे आहेत तर ते या सृष्टीचे निर्माता आहेत आणि या सृष्टीचा आदी मध्य अंत कुठे आणि कसा होतो त्याच्यावर आपण चर्चा केली. आदी होतो सतयुगामध्ये, मध्य होतो द्वापर युगामध्ये आणि अंत होतो कलियुगामध्ये. आणि अशा कलियुगाच्या अंताला आणि सतयुगाच्या आदी समयाला परमात्म्यांचं दिव्य अवतरण या सृष्टीवर होतं. मुख्य युग 4 आहेत: सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. आणि 5वं जे लीप युग आहे, गुप्त युग आहे, त्याला म्हटलं जातं पुरुषोत्तम संगम युग. या पुरुषोत्तम संगम युगावर आत्मा आणि परमात्म्याचा संगम होतो, मिलन होतो. असंही आपल्याला 5 युगांचं दर्शन करवणारी ही स्वस्तिक आहे. आणि हे सृष्टीचं चक्र आगळं वेगळं चक्र आहे. हे चक्र जे आहेत तर हे चक्र जसं जलचक्र जन्म आणि मृत्यूचं चक्र आहे त्याचप्रमाणे हे सुद्धा सृष्टीचं चक्र आहे आणि हे चक्र अविरत फिरत आहे. म्हणून कलियुग संपलं की पुन्हा सत्ययुग येणारच आहे. तर अशा प्रकारे काल आपण चर्चा केली सृष्टी चक्राची. अर्ध्या भागामध्ये सुख आहे, अर्ध्या भागामध्ये दुःख आहे आणि सुख दुःख एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणून दोनही गोष्टी आपल्या जीवनामध्ये खूप आवश्यक आहेत. सुखही जितकं आवश्यक आहे तितकंच दुःख सुद्धा आवश्यक आहे. कारण दुःख लागल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही आणि म्हणून सुख दुःख या दोन्ही गोष्टी जीवनामध्ये खूप आवश्यक आहेत. अशा प्रकारे आपण काल चर्चा केली आणि आज आपल्याला चर्चा करायची आहे
कल्पवृक्ष म्हणजे काय? म्हणतात त्या वृक्षाखाली बसल्यानंतर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तर तो कुठे कुरुक्षेत्रावर नाहीये, कल्पवृक्ष स्वर्गामध्ये नाहीये, किंवा कल्पवृक्ष नारळाच्या झाडाला सुद्धा म्हणता येत नाही. तो कल्पवृक्ष उलटा आहे गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे. जसं म्हणतात की कल्पवृक्ष जो आहे गीतेमध्ये गायल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे ऊर्ध्व मूल शाखा, की ज्या वृक्षाच्या उलट्या मुळ्या आहेत त्याला म्हटलं जातं कल्पवृक्ष. महावृक्ष आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्या समोर तो सरळ दाखवलेला आहे, सोयीचा दाखवलेला आहे, परंतु प्रॅक्टिकल मध्ये हा वृक्ष उलटा आहे, याच्या मुळ्यावरती आणि विस्तार खाली. हा मनुष्य सृष्टीरूपी वृक्ष आहे आणि या मनुष्य सृष्टीरूपी वृक्षाचे बीज जे आहेत तर ते परमात्मा आहे. आणि परमात्म्यांचं राहण्याचं ठिकाण वरती आहे, परमधाम मध्ये आहे. आणि म्हणून त्यांना म्हटलं जातं बीजरूप. आणि परमात्मा वरती राहतात आणि म्हणून हा वृक्ष सुद्धा उलटा दाखवला जातो. बीज वरती आहे आणि याचा विस्तार खाली आहे. कारण या सृष्टीची सुरुवात परमात्म्यांनी केली, या सृष्टीची स्थापना परमात्म्यांनी केली आणि म्हणून हा वृक्ष उलटा दाखवलेला. मग या वृक्षाच्या मुळ्या म्हणजे जे आत्ताचं युग चालू आहे पुरुषोत्तम संगम युग. आणि या वृक्षाचे पहिले 2 पानं म्हणजे श्री कृष्ण आणि श्री राधा. तेच स्वयंवरानंतर लक्ष्मी नारायण बनतात. खोड एकटच असतं. त्याचप्रमाणे सतयुग आणि त्रेतायुगामध्ये एकच धर्म होता, आदी सनातन देवी देवता धर्म. आदी म्हणजे सुरुवातीचा आणि सनातनी म्हणजे पुरातन काळापासून चालत आलेला हा देवी देवता धर्म. सतयुग आणि त्रेतायुगामध्ये या एकाच धर्माची स्थापना होती, एकच धर्म होता, एक राज्य, एक मत आणि एक वेशभूषा. सतयुग आणि त्रेतायुगामध्ये या एकाच धर्माची स्थापना होती, एकच धर्म होता, तिथे एक मत होतं, वादविवादाचा प्रश्नच नव्हता आणि दुःख सुद्धा तिथे औषधाला सुद्धा मिळत नव्हतं. मग नंतर हळूहळू आपण ज्यावेळेस द्वापर युगामध्ये आलो तर मुख्य 3 धर्मांची स्थापना झाली. ख्राइस्टने येऊन ख्रिश्चन धर्माची स्थापना केली, बुद्धांनी येऊन बौद्ध धर्माची स्थापना केली आणि इब्राहिमने येऊन इस्लाम धर्माची स्थापना केली. तर हे मुख्य 3 धर्म द्वापर युगामध्ये स्थापन झाले. 3 धर्म वाढले, मत वाढले आणि जिथे मतांतर झाले तिथे थोडीशी वादविवादाला मत वादविवाद सुरू होता. मग देवतांचे जे गुण होते ते आपल्यामधले अर्ध्यापेक्षा जास्त कमी झाले आणि म्हणून आपण स्वतःला देवता म्हणण्यासाठी पात्र राहिलो नाही. तुम्ही बघा, जेव्हा आपल्याकडे एखादं शुभ कार्य किंवा लग्न वगैरे जर विशेषतः जुळवायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीचं कुलदैवत बघितलं जातं, कुलदेवता बघितली जाते. मग आपण कोणत्या कुळाचे आहोत तर आपल्या लक्षात आलं असेल. भले आपण आता त्या कुळाला विसरून गेलेलो आहे, आपला जो मूळ धर्म आहे त्याला आपण सर्वजण विसरून गेलेलो आहोत, पण बऱ्याच जणांना ज्यावेळेस विचारलं जातं की तुमचा दैवी कुळ कोणता आहे किंवा तुमची कुलदेवता कोणती आहे तर एखाद्या देवीचं किंवा देवतेचं नाव सांगितलं जातं. जे निश्चितच आपण त्या दैवी कुळाचे आहोत. मग आपण दैवी कुळाचे आहोत याची कधीही आपल्याला विस्मृती होता कामा नये की किती श्रेष्ठ कुळाचे आपण आहोत. परंतु ते गुण नसल्यामुळे, ती पात्रता नसल्यामुळे, आपण जर कुणाला आता सांगायला गेलो की आमचं कुलदैवत हे आहे, आम्ही त्या देवीच्या किंवा देवतेच्या कुळाचे आहोत, तर लोक आपल्याला हसतील, कारण ते आता आपल्याला शोभा देत नाही. आणि म्हणून द्वापर युगापासून अनेक धर्मांना सुरुवात झाली, अनेक मतांतरांना सुरुवात झाली आणि आपण स्वतःला सनातनी म्हणायला सुरुवात केली. नंतर हळूहळू आपण आलो कलियुगामध्ये. कलियुगामध्ये जर आपण बघितलं तर खूपच धर्म स्थापन, की कोणत्या धर्माला मानावं
किंवा कोणत्या धर्मशास्त्राला मानावं किंवा आपल्याला काय शिकवण दिली किंवा काय त्याच्यामध्ये आपण केलं पाहिजे. पण आपण जर व्यवस्थित अभ्यास केला तर कुठलंही धर्मशास्त्र आपल्याला चुकीची शिकवण देत नाही. प्रत्येक धर्मशास्त्रामध्ये आपल्याला हेच सांगितलं, प्रत्येक धर्मसंस्थापकांनी आपल्याला हेच सांगितलं की सत्याच्या मार्गावर चाला, असत्य कधी बोलू नका, हिंसा करू नका, वाईट कर्म करू नका किंवा कुणाला फसवू नका. धर्म त्याच्यावरून आपण श्रेष्ठ नाही ठरत, तर आपल्या कर्मावरून आपण आपल्या धर्माला श्रेष्ठ बनवू शकतो. माझ्या प्रॅक्टिकल कर्मामधून त्याची श्रेष्ठता ही ठरली जाईल. आणि म्हणून परमात्मा आपल्याला सांगतात की या कलियुगामध्ये जाती धर्म मठ पंथ हे स्थापन होण्याचं कारण काय, तर ज्यावेळेस दोन ग्रुप तयार होतात त्यावेळेस मग त्यांना भिन्न नावं दिली जातात. जसं आपल्याकडे आपण बघतो गणपती उत्सवामध्ये किंवा नवरात्र उत्सवामध्ये जर अनेक मतं तयार झाली, दोन ग्रुप तयार झाले, तर पुढच्या वर्षी मात्र निश्चित दोन मंडळं तयार होतील आणि दोन मंडळांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दोन ठिकाणी गणपती किंवा देवींची पूजा केली जाते, तिथं त्यांना बसवलं जातं. म्हणजे अगोदर एकच होतं, परंतु वादविवादामुळे किंवा मतभेदामुळे ते काय झालं, दोन ठिकाणी झालं. त्याचप्रमाणे धर्मांचं झालं. मग पटत नाही, वादविवाद झाले किंवा काही वेगळ्या प्रकारे आपण मतं मांडली आणि मग वेगळा धर्म स्थापन केला. अशा प्रकारे अनेक धर्म, अनेक जाती, अनेक पोट जाती तयार झालेल्या आहेत. अगदी 100 मैलावर गेलं तरी सुद्धा आपल्याला भाषा बदललेली दिसते. आणि मग अशा वेळेस परमात्म्याला आपण पुकारतो आणि परमात्मा सांगतात की मी अनेक धर्मांचा नाश करून पुन्हा एक सतधर्माची स्थापना करण्यासाठी या सृष्टीवर येतो. कारण आपल्याला जर सुख शांती पाहिजे असेल, आपल्याला जर सत्ययुगामध्ये जायचंय, आपल्याला जर सुख शांतिमय जीवन जगायचंय, तर त्याच्यासाठी एक मत झालं पाहिजे. आणि एक मत होण्यासाठी परमात्म्यांनाच या सृष्टीवर यावं लागतं. आता बऱ्याच जणांचं म्हणणं असं असतं की हा हिंदू आहे, हा मुसलमान आहे, हा ख्रिश्चन आहे. विचार करा की आपण ज्यावेळेस जन्माला आलो त्यावेळेस आपल्या कपाळावर लेबल लावलेलं होतं का की मी हिंदू धर्माची आहे, मी मुसलमान धर्माची आहे, मी ख्रिश्चन धर्माची आहे? नाही. जाती धर्म मठ पंथ ज्या परिवारामध्ये आपण जन्माला आलो त्याच्यावरून आपण आपली जात, आपला धर्म फिक्स केला. पण जर समजा विचार करा, हॉस्पिटलमध्ये बाळाचा जन्म झाला आणि त्या बाळाला जन्म दिल्यानंतर ते बाळ तुमच्याकडे आलं आणि 20 वर्ष तुम्ही त्या बाळाला सांभाळलं, त्याला लहानचं मोठं केलं, तुम्ही त्याला तुमचं नाव दिलं आणि 20 वर्षानंतर जेव्हा तुम्हाला कळतं की अरे ते बाळ चुकून दुसऱ्याचं आलं होतं, हे बाळ आपलं नाही, हे दुसऱ्या धर्माचं आहे, त्यावेळेस आपली मानसिकता काय असेल? तुम्ही त्या बाळाला 20 वर्षापर्यंत ज्याप्रमाणे जीव लावलं, ज्याप्रमाणे त्याला आपलं समजलं, ज्याप्रमाणे तुम्ही त्याला पालन पोषण केलं, ज्या भावनेनं त्याला सांभाळलं, तीच भावना तुमची हे सत्य कळाल्यानंतर 20 वर्षानंतर राहील का? नाही. का? कारण तुम्हाला कळालं की ते बाळ तुमचं नाही, ते बदली झालं होतं. आणि लगेच आपली भावना बदलली. 20 वर्षापर्यंत एक संकल्प सुद्धा त्या बाळाविषयी, एक विचार सुद्धा त्या बाळाविषयी मनामध्ये चालला नाही. पण ज्यावेळेस सत्य कळालं त्याच दिवशी तुम्हाला वाटायला लागलं की हे बाळ आपलं नाही. मग का? तुमचंच बाळ होतं, तुमच्याच धर्माचं होतं, मग तुम्हाला ओळखायला नाही आलं. 20 वर्ष तुम्ही त्याला ओळखू नाही शकले. म्हणजे मनुष्य जो आहे तो 5 तत्वांचा बनलेला पुतळा आहे. फक्त ज्या परिवारामध्ये जन्म झाला, जिथे आपण वाढतो, त्यालाच आपण आपली जात किंवा आपला धर्म आपण म्हणायला सुरुवात करतो. परमात्म्यांनी रचना सर्वांची समान केलेली, फक्त आपल्या कर्माच्या हिशोबानुसार आपल्याला वेगवेगळ्या परिवारामध्ये आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आणि म्हणून आपल्या सर्वांची आत्मा
एक समान आहे. परमात्मा जे आहेत, आपण सर्वजण त्यांची मुलं, एक प्रकाश स्वरूप आहोत. फक्त जे शरीर मिळालं, ज्या शरीराच्या माता पित्यांच्या घरी आपण गेलो, त्या माता पित्यांची जी जात असेल, धर्म असेल, त्यानुसार आपण ते मानायला सुरुवात केली. म्हणून आपण वरून काय परमात्म्यांनी आपल्याला लेबल लावून पाठवलेलं नव्हतं, आणि म्हणून जाती धर्म ज्या बनवल्या त्या मनुष्याने बनवल्या, आणि म्हणून मनुष्यांचे आपसी मतभेद होतात. हे परमात्म्यांनी बनवलेलं नाही. परमात्म्यांनी फक्त एक देवी देवता धर्माची स्थापना केली होती. बाकीचे जे काही धर्म आहेत ते सर्व मनुष्यांनी बनवलेले आहेत. प्रत्येक धर्माचे संस्थापक आहेत. म्हणून परमात्म्यांनी आपल्याला सांगितलं की पुन्हा या कलियुगाच्या अंतामध्ये या सर्व सृष्टीचं पतन होऊन सर्व पुन्हा एक मत होतील, आणि पुन्हा एक सत्ययुगामध्ये आदि सनातन देवी देवता धर्माची स्थापना परमात्मा पुन्हा करण्यासाठी आलेले आहेत. आणि म्हणून कलियुगामध्ये एवढे मतांतर झालेले आहेत, परंतु सर्व धर्मांचा जर आपण अभ्यास केला तर प्रत्येकाचं म्हणणं आहे की परमात्मा फक्त एक प्रकाश आहे. परमात्मा एक पिता आहे. परमात्मा आपल्या आत्म्यांचे वडील आहेत, आणि ते मात्र एकच आहे. आणि म्हणून त्या एक परमात्म्यांची आपण पाहिजे, त्यांचं स्मरण केलं पाहिजे. बाकी प्रत्येकानं आपापल्या अनुभवानुसार परमात्म्यांना मानायला सुरुवात केली. पण वेगवेगळ्या धर्मामध्ये जरी वेगवेगळ्या प्रकारे मानलं तरी आपल्या सर्व आत्म्यांचे पिता परमात्मा मात्र एकच आहे. आणि म्हणून आता आपण या कल्पवृक्षाची माहिती जी आपण ऐकली सर्वांनी, तर कल्पवृक्षाच्या आपण अगदी लास्ट टप्प्यामध्ये आहोत, कलियुगाच्या लास्ट टप्प्यामध्ये आहोत. तर बघा, हा कल्पवृक्ष आता खूप फलीभूत झालेला आहे. त्याचा कधीही शेवटचा क्षण येऊ शकतो. हा वृक्ष जो आहे आपल्याला भले खूप मोठा वाटतोय, पण तेवढीच या सृष्टीच्या परिवर्तनाची तयारी सुद्धा झालेली आहे. कारण मिसाईल्स, बॉम्ब्स वगैरे तयार झालेले आहेत. त्याचबरोबर प्राकृतिक आपदा सुद्धा येणार, आणि त्याद्वारे सुद्धा या सृष्टीला परिवर्तन करण्यासाठी, विनाशाच्या कार्यासाठी तयारी झालेली आहे. तर अनेक प्रकारे या सृष्टीमध्ये परिवर्तन होणार आहे, आणि पुन्हा नवीन सत्य दुनियेची स्थापना करण्यासाठी परमात्मा आलेले आहे. मग आता हा वृक्ष जो आहे तर हा जडजडीभूत झाला, याचा शेवटचा क्षण कधी येऊ शकतो हे सांगितल्यानंतर बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की नाही, इतक्या लवकर ही दुनिया संपू शकत नाही, इतक्या लवकर या दुनियेचा विनाश होऊ शकत नाही. अजून ही सृष्टी जी आहे तर अजून अनेक वर्ष बाकी आहे. पण बघा, आपल्या स्वतःच्या मनाला विचारा, खरोखर आपली सृष्टी आपल्याला वाटतं का 40,000 वर्ष बाकी आहे म्हणून? नाही, अगदी 40 वर्ष सुद्धा नाही. खूप कमी कालावधी राहिलेला आहे, आणि हे परमात्म्यांचं नियोजन आहे. कारण कधी कशा प्रकारे परिवर्तन होईल हे काही सांगता येत नाही. कारण आपण असा विचारही केला नव्हता किंवा कोणाला स्वप्नही असं आलं नव्हतं की अशा प्रकारे पूर्णपणे आपल्या जगभरामध्ये कोरोना येईल, आणि कोरोनामुळे खूप सगळे प्रॉब्लेम्स येतील, आणि त्याच्यातून निघणं कठीण होऊन जाईल. म्हणजेच काय की एक व्हायरस असा आला की त्याच्यामुळे पूर्णपणे आपलं जीवन विस्कळीत झालं. फक्त भारताचंच नव्हे तर पूर्ण जगाचं जीवन विस्कळीत झालं. म्हणजे एक व्हायरस असा आला एकाच वेळेस, ज्यावेळेस प्रकृतीचे 5ही तत्व आपला प्रकोप दाखवतील, ज्यावेळेस युद्ध लागेल, ग्रहयुद्ध लागतील, अशा वेळेस किती सगळ्या परिस्थिती आपल्या समोर येतील, आणि अचानक या सृष्टीमध्ये सर्व परिवर्तन होईल. म्हणून याला परिवर्तन करायला परमात्म्यांना जास्त वेळ लागणार नाही. म्हणून असं समजू नका की अजून आपल्याकडे खूप दिवस आहेत आणि विज्ञानानं खूप सुख सुविधा काढल्या, विज्ञान निश्चितच काहीतरी करेल आणि या सृष्टीचा प्रलय होणार नाही, असं जर आपल्याला वाटत असेल तर विज्ञानाचे साधनं आहेत, त्याचा आपल्याला जीवनामध्ये खूप सगळा फायदा आहे, आणि त्याचा आपण सर्वजण फायदा घेतोय. आज आपण सगळेजण ऑनलाईन भेटत आहोत, हे सुद्धा
विज्ञानाचीच आपल्यावर कृपा आहे आणि म्हणून विज्ञानाच्या साधनांनी आपल्याला खूप सुख सुविधा दिल्या. परंतु जितक्या विज्ञानानं सुख सुविधा दिल्या त्याच्या मागे तेवढं दुःख सुद्धा दडलेलं आहे. कारण आपण कोणत्या दिशेनं जातोय ती गोष्ट खूप महत्वाची आहे. विज्ञानाचे साधनं चुकीची नाहीयेत, पण आपण त्याला वापर कशा प्रकारे करतो. मोबाईल आहे, मोबाईलचा उपयोग किंवा मोबाईलचं काम ज्या कामासाठी आहे त्या कामासाठीच तो आपण वापरला तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा आहे. पण खरंच मी फक्त तेवढ्याच कामासाठी वापरते का? कितीतरी चुकीच्या गोष्टी त्याच्यामुळे होतात. अनेक गेम्स मुलं खेळतात आणि त्याच्यामुळे अगदी मुलं डिप्रेशन मध्ये चालले. एकदम मुलं एकांतमध्ये राहत आहेत, एकाकी बनलेले आहेत आणि ते बिलकुल कुणामध्ये मिक्स होत नाही. म्हणजे जितका याचा फायदा आहे तितकंच त्याचं नुकसान सुद्धा आहे. म्हणून विज्ञानाचे साधनं वापरा, उपयोग करा, परंतु त्या साधनांवर आपण अवलंबून राहायला नको किंवा पूर्णपणे डिपेंड राहायला नको. नाहीतर त्याचा आपल्याला तेवढा त्रासही भोगावा लागेल. कारण कधी कोणती परिस्थिती येईल काहीच सांगू शकत नाही. विचार करा, जर इंटरनेट बंद झालं तर, मोबाईल बंद झाला तर, मोबाईल शिवाय राहू शकतो? आज बऱ्याच जणांची अशी परिस्थिती झालेली आहे की अनुभव ज्यावेळेस ऐकतो, बघतो, बोलतो त्यावेळेस लोक सांगतात की मोबाईल जर खिशामध्ये नसला ना की खिसा हलका हलका वाटतो. म्हणजे कुठेही निघाले तर पहिलं मोबाईल सोबत घेतात. इतके आपण मोबाईलवर अवलंबून झालेलो आहोत. उठलं की आपल्याला कुठल्याही ईश्वराचं, देवाचं नाव आठवणार नाही. घरातल्या सदस्यांना आपण शोधणार नाही, बघणार नाही. पण पहिलं उठल्यानंतर आपण काय बघतो? मोबाईल. झोपेपर्यंत सुद्धा आपल्या सोबतीला असतो तो मोबाईल. आणि जर समजा मोबाईल बंद झाला, इंटरनेट बंद झालं तर काय परिस्थिती होईल? काय आपल्या मनाची स्थिती असेल? किती आपण त्याच्यावर अवलंबून आहोत. उपयोग करा, परंतु त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका. नाहीतर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सुद्धा खूप मानसिक त्रासाला आपल्याला सामोरं जावं लागेल. कारण परिस्थिती खूप बदलत चाललेली आहे. आणि म्हणून विज्ञानाच्या साधनांनी आपल्याला खूप सुख सुविधा दिल्या, पण आपण जर त्याचा व्यवस्थित मर्यादेमध्ये जर उपयोग केला नाही तर निश्चितच त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील. आणि म्हणून सर्वांनी त्याच्यावर अवलंबून पूर्णपणे राहू नका. सवय असू द्यात, एकमेकांना भेटण्याची सवय असू द्यात. आणि परमार्थाशी जर तुम्ही कनेक्ट असाल, जोडलेले असाल, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा त्याग करायला किंवा ज्यावेळेस त्या तुमच्याकडे उपलब्ध नसतील तर तुम्हाला त्या गोष्टींचा जास्त त्रास होणार नाही. आणि म्हणून कितीही जरी काही असेल तरी पण ह्या सृष्टीमध्ये परिवर्तन होणारच आहे. खूप कमी कालावधी आपल्याकडे राहिलेला आहे. दुनियेचा कालावधी किती आहे त्यापेक्षा माझ्या हातामध्ये माझा वेळ किती आहे. आहे कुणाला गॅरंटी की आपण आणखी 20 वर्ष जगू? नाही. एक सेकंदाचा सुद्धा भरवसा नाहीये. आपल्याला असं वाटत असेल की नाही, आपण हे कार्य पूर्ण करू, नंतर जाऊ, 20 वर्षानं जाऊ, 25 वर्षानं जाऊ आणि त्यानंतर आपण परमार्थिक कार्यामध्ये किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उतरूया. ती गोष्ट शक्य नाहीये. कारण आज आपला एक सेकंदाचा भरवसा राहिलेला नाहीये. कारण अचानक काय होईल काही सांगू शकत नाही. कुणालाही कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा कुणाला असं वाटलं नव्हतं की असा एखादा आजारी इतकी आपल्या मनामध्ये भीती निर्माण करेल आणि आपल्या सर्वांना तो घरात बसवेल आणि आपल्यातून आपल्या जवळच्या व्यक्तींना घेऊन जाईल, असा कुणाच्या मनामध्ये सुद्धा विचार आला नाही. आणि म्हणून बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला वाटल्याही नव्हत्या त्या होणार आहेत आणि त्याची ही फक्त रिहर्सल आहे, रंगीत तालीम आहे. अजून तर मोठ्या रूपानं खूप सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि म्हणून आपण सर्वांनी तयार राहिलं पाहिजे. आपल्या आत्मिक स्थितीला आपण सर्वांनी स्ट्रॉंग, मजबूत, शक्तिशाली बनवलं पाहिजे की जी पण परिस्थिती येईल त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद
आपण ईश्वराकडून घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण श्रेष्ठ शक्तिशाली बनण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करूयात. कारण हे सर्व बदल होणार आहेत, या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. कारण हा सृष्टीरूपी वृक्ष सुद्धा अगदी जडजडीभूत झालेला आहे. शेवटचा क्षण कधी येईल हे सांगता येत नाही. आणि मग पुन्हा नवीन सृष्टीचं बीज, पुन्हा नवीन सृष्टीची स्थापना परमात्मा हे करणारच आहेत. आणि आता म्हणतात की ह्या झाडाखाली बसल्यानंतर इच्छा पूर्ण होतात. याला कल्पवृक्ष का म्हणतात ते तुम्हाला थोडक्यात सांगते. बघा की ज्यावेळेस 24 तास पूर्ण होतात त्यावेळेस त्याला आपण एक दिवस पूर्ण झाला असं म्हणतो. ज्यावेळेस 8 दिवस पूर्ण होतात त्याला आपण आठवडा पूर्ण झाला असं म्हणतो. ज्यावेळेस 30 किंवा 31 दिवस पूर्ण होतात त्याला आपण एक महिना पूर्ण झाला असं म्हणतो. 12 महिने ज्यावेळेस पूर्ण होतात त्याला एक वर्ष पूर्ण झालं असं आपण म्हणतो. आणि ज्यावेळेस 12 वर्ष पूर्ण होतात त्यावेळेस त्याला म्हणतात एक तप पूर्ण होणं, तपपूर्ती म्हणतात. त्याचप्रमाणे ज्यावेळेस मनुष्य सृष्टीचे 5000 वर्ष पूर्ण होतात तर त्याला म्हणतात एक कल्प पूर्ण होणं. तर हा मनुष्य सृष्टीरूपी 5000 वर्षांचा हा कल्पवृक्ष आहे. आणि या कल्पवृक्षाच्या आपण एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. आणि आता हा वृक्ष जो आहे एकदम मोडकळीस आलेला आहे. वरून तो खूप चांगला दिसतोय, सर्व सुख सुविधांनी आपल्याला तो भरपूर वाटतोय, परंतु आतून मात्र तो कमजोर झालेला आहे. जसं एखाद्या हिरव्यागार वृक्षाला जोराचा वारा आला की तो पडतो आणि आपल्याला आश्चर्य वाटतं की इतका मोठा इतका मजबूत वृक्ष कसा काय पडला. ज्यावेळेस आपण जवळ जाऊन बघतो त्यावेळेस आपल्याला कळतं की त्याला उणी लागलेली आहे, कीड लागलेली आहे आणि तो आतून पूर्णपणे पोखरला गेलेला आहे, पोकळ झालेला आहे आणि म्हणून तो लगेच पडतो. त्याचप्रमाणे मनुष्य सृष्टी किंवा आपलं जीवन वरून सर्व सुख सुविधांनी चांगलं वाटत आहे, पण आतमध्ये मात्र आजारांची, विषय विकारांची कीड प्रत्येक मनुष्य आत्म्याला आणि या सृष्टीरूपी वृक्षाला लागलेली. आणि म्हणून वरून किती जरी आपण चांगले वाटत असलो तरी आंतरिक मात्र मनुष्य खूप दुःखी आहे आणि अनेक रोगांनी तो ग्रासलेला आहे. असा हा मनुष्य सृष्टीरूपी 5000 वर्षांचा हा कल्पवृक्ष आहे. या वृक्षाच्या मुळ्या वरती आहे आणि विस्तार खाली आहे, कारण याचं बीज परमात्मा आहे, बीजरूप परमात्मा वरती आहे, म्हणून हा वृक्ष उलटा आहे. हा वृक्ष जो आहे तर हा 5000 वर्षांचा आहे. मग आता विचार करा की आपल्याला पुन्हा त्या सत्ययुगामध्ये जायचंय, तर सत्ययुगामध्ये जाण्यासाठी आता या पुरुषोत्तम संगम युगावर तुम्ही जो काही संकल्प कराल तसं तुम्ही बना. म्हणून म्हणतात जैसा सोचोगे वैसा बनोगे. जसा तुम्ही विचार कराल तसं तुमचं जीवन बनत जातं. जसा विचार कराल तशी तुम्ही बनणार. किंवा असंही म्हटलं जातं की तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे आपणच आपलं जीवन घडवणार आहोत. आपणच श्रेष्ठ कर्म केले तर आपलं जीवन श्रेष्ठ घडणार आहे. आणि श्रेष्ठ जीवन घडवण्याचा जो पाया आहे तो आहे आपले विचार. आणि म्हणून जसे तुम्ही विचार कराल तसं तुमचं जीवन बनत जाईल. मग तुम्हाला जर श्रेष्ठ बनायचं असेल, तुम्हाला जर देवता बनायचं असेल तर तसेच विचार आपण केले पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपलं कर्म असायला हवं. असा हा मनुष्य सृष्टीरूपी कल्पवृक्ष आहे. आणि या कल्पवृक्षाखाली बसून आपल्याला आपल्या शुभ श्रेष्ठ इच्छा, श्रेष्ठ मनोकामना आपल्याला पूर्ण करायचे. लहानपणी एक अशी गोष्ट ऐकली होती की कल्पवृक्ष जो आहे म्हणतात त्याच्या खाली बसल्यावर आपल्या मनोकामना पूर्ण होतात. की एक शिकारी होता आणि तो शिकार करण्यासाठी तो शिकारी जंगलामध्ये जातो. आणि जंगलामध्ये जातो त्याला शिकार काय मिळत नाही, तो वाट बघत असतो. शिकार मिळत नाही म्हणून तो एका झाडाखाली बसतो. आणि त्या झाडाखाली बसून त्याच्या मनामध्ये विचार येतो की आज शिकार मिळाली नाही, मी
जर समजा मला पाणी तरी सोबत आणायला पाहिजे होतं, मी सोबत जेवणही आणलेलं नाहीये आणि पाणीही आणलेलं नाहीये, तर त्या झाडाखाली बसून त्याच्या मनामध्ये विचार येतो की अरे मला खूप तहान लागलेली आहे, मी पाणी पण सोबत आणलेलं नाहीये, आता काय करावं? असं म्हणता क्षणी म्हणतात की त्यांच्या समोर लगेच एक पाण्याचा माठ घेऊन आला आणि ते पाणी वगैरे पितात. पुन्हा ते शिकारीची वाट बघतात. बराच वेळ शिकारीची वाट बघतात, शिकार काय मिळत नाही. त्यांना दुपारी भूक लागते आणि म्हणून ते म्हणतात की शिकारीच्या भरोशावर मी जेवण सोबत आणलं नाही. मी जर जेवण शिदोरी जर सोबत आणली असती तर बरं झालं असतं, कमीत कमी चटणी भाकरी तरी मी खाल्ली असती. म्हणतात असं म्हटल्यावर त्यांच्या समोर 5 पक्वान्नांचं ताट समोर आलं आणि 5 पक्वान्नांचं ताट समोर आल्यानंतर त्यांनी जेवण केलं. पोटभर जेवण करतात आणि खाऊन पिऊन त्यांना येते सुस्ती. सुस्ती आल्यानंतर मनामध्ये हा विचार येतो की अरे एखादं पोतं आणलं असतं तर बरं झालं असतं, या झाडाखाली मी थोडा आराम केला असता. असं म्हणता क्षणी त्यांच्या समोर सुंदर पलंग गादी येते आणि त्याच्यावर ते झोपतात. झोपल्यावर मनात विचार येतो, अरे या जंगलामध्ये माझ्या इच्छा कोण पूर्ण करताय? ह्या जंगलामध्ये भूत तर नाही. आणि असं म्हणता क्षणी त्यांच्या चारही बाजूने भूत नाचायला सुरुवात होती. त्या भूतांना बघून ते शिकारी घाबरतात आणि ते शिकाऱ्याच्या मनामध्ये पुढचा विचार येतो, हे भूत मला मारणार तर नाही ना? आणि खरोखर तो विचार आल्यानंतर ते भूत त्यांना मारतात. कारण भूतांना बघून भीती वाटली, हे भूत मारतील असा मनामध्ये विचार आला आणि त्या भूतांनी त्यांना मारलं. अशी ही आख्यायिका किंवा कथा किंवा उदाहरण ऐकलेलं. म्हणजे शुभ इच्छा केली ती पण पूर्ण झाली आणि अशुभ इच्छा केली ती सुद्धा पूर्ण झाली. दोन्हीही इच्छा त्यांच्या पूर्ण झाल्या. तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही चांगल्याही गोष्टी होतात, काही वाईटही होतात. आणि बघा, बऱ्याच जणांना अनुभवही असेल की ज्यावेळेस एखादी गोष्ट तुम्हाला करायची असते आणि घरातले सर्वजण विरोध करत असतात, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये विचार येतो की सगळे नाही म्हणत आहे. आणि जर समजा तुमच्या मनासारखी ती गोष्ट झाली नाही, त्या कार्यामध्ये सफलता मिळाली नाही आणि बाकीचे घरातले सर्व सदस्य जे म्हणतात ते जर सत्य झालं, तर आपल्या मनामध्ये काय विचार येतो की अरे मी तर हे कार्य करणार होतो, मला करायचं होतं, पण तुम्ही सर्वांनी काय केला? नाट लावला, नाचा पाढा लावला, नाही म्हणत होते म्हणून हे झालंच नाही. म्हणजे सर्वांचे नकारात्मक विचार होते म्हणून ती गोष्ट झाली नाही, या गोष्टीला आपणही स्वीकार करतो. आणि म्हणून मला जर माझ्या जीवनामध्ये श्रेष्ठ बनायचंय, मला जर माझ्या जीवनामध्ये महान बनण्याचं लक्ष ठेवते आणि विचार मात्र सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत नकारात्मक आणि अशुभ जर करत असेल, तर माझ्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी होऊ शकतात का? मला जर श्रेष्ठ बनायचंय तर विचार माझे श्रेष्ठ चालले पाहिजे, माझे विचार भ्रष्ट नको आहेत. मला जर मनुष्यापासून देवता बनायचंय तर माझे विचार सुद्धा दैवी गुणांनी संपन्न असावेत, श्रेष्ठ विचार असावेत. सकाळी उठल्यानंतर माझ्यामध्ये सकारात्मक चिंतनाचेच विचार आले पाहिजे. माझ्या मनाला मी सकाळी पहिला खुराक, पहिलं अन्न ते दिलं पाहिजे. पण सकाळी उठल्यापासून मोबाईलवर आपण सर्वजण कोणते विचार बघतो? बरेच जण एकमेकांना गुड मॉर्निंग करणं, वेगवेगळे मेसेजेस पाठवणं, याच्यामध्ये आपण आपल्या सकाळची सुरुवात करतो किंवा न्यूज बघून सुरुवात करतो किंवा न्यूज पेपर वाचत सुरुवात करतो. आणि न्यूज बघत असताना किंवा न्यूज पेपर वाचत असताना सुद्धा आपण अगोदर न्यूज कोणती वाचतो? कुठे दरोडा पडला, कुठे ऍक्सिडेंट झाला, कुठे ढगफुटी झाली, कुठे कोरोनाने किती लोक गेले. म्हणजे सर्वात अगोदर आपण नकारात्मकच न्यूज बघतो आणि त्याच्यामुळे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत
आपण आपल्या मनामध्ये फक्त नकारात्मक विचार भरत जातो आणि जसे विचार असतील तसेच कर्म आपल्याकडून होतील आणि तसेच प्रॅक्टिकल कर्म आपल्या हातून होतात आणि पुन्हा आपल्याला वाटतं की अरे मला बनायचं तर श्रेष्ठ आहे, बनायचं श्रेष्ठ आहे, परंतु विचार मात्र आपले नकारात्मक असतात. आपण एखाद्या व्यक्तीला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला, ते ऑनलाईन आहेत आणि आपल्याला जर रिप्लाय येत नसेल तर आपण त्यांना गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवला, आपल्यालाही गुड मॉर्निंगच्या रिप्लायची अपेक्षा आहे, पण तो गुड मॉर्निंगचा रिप्लाय येत नाही, म्हणून आपली मॉर्निंग जी आहे ती बॅड होते. शुभ सकाळ शुभ राहत नाही. आपण रागवायला सुरुवात करतो, चिडचिड करायला सुरुवात करतो आणि पुन्हा एका पाठोपाठ 2-4 मेसेज टाकून देणार की ऑनलाईन दिसतात तरी रिप्लाय देत नाही. ऑनलाईन आहे आमच्या गुड मॉर्निंगला गुड मॉर्निंगचा रिप्लाय द्यायचा नाही तर ठीक आहे, मी इथून पुढे गुड मॉर्निंग पाठवणारच नाही. खरंच फक्त आपण ते 2 शब्द टाकल्याने सकाळ शुभ होईल का? होऊ शकतं. ती व्यक्ती मोबाईल भले हातात असेल पण दुसरं काहीतरी त्यासोबत काम चालू असेल, दुसरं कुणाशी तरी बोलत असतील, काहीतरी महत्वाचं काम चालू असू शकतं, पण आपण मात्र शुभ सकाळ हा एक विचार टाकला पण त्याच्या सोबत अनेक नकारात्मक व्यर्थ विचारांचे मेसेज व्हायब्रेशन्स त्या आत्म्यांना देत राहतो, त्या व्यक्तींना देत राहतो. मग खरंच आपल्या जीवनात शुभ गोष्टी होतील का? कारण त्यांनी काय आपल्याला आग्रह केलेला नव्हता की तुम्ही शुभ सकाळ पाठवा, गुड मॉर्निंग पाठवा तरच आमची सकाळ शुभ होईल. नाही, ती आपली चॉईस होती. आपण त्यांना पाठवला होता, मग रिप्लाय देणं न देणं हा त्यांचा प्रश्न आहे. मग अपेक्षा ठेवून आपण गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवावा का? माझी सकाळची सुरुवात मी अशा प्रकारे करावी का? कारण परमात्म्याला गुड मॉर्निंग केली तर निश्चितच आपला दिवस गुड जाईल, चांगला जाईल. जे मला बनायचं आहे, जे माझे दिवसभरातले कार्य आहेत त्यांना बघा आणि परमात्म्यांना सोबत घेऊन, शिव परमात्म्यांना सोबत घेऊन मी माझं प्रत्येक कार्य जे आहे तर ते चांगल्या प्रकारे करेल. अशा प्रकारे आपण आपल्या दिवसाची सुरुवात शुभ श्रेष्ठ केली तर निश्चित आपण चांगले बनू शकतो आणि आपल्या सर्व शुभ इच्छा परमात्मा पूर्ण करतात. कारण परमात्मा आलेलेच आहेत आपल्या शुभ श्रेष्ठ इच्छांना पूर्ण करण्यासाठी, अशुभ इच्छांना नव्हे. आणि म्हणून आपण सकाळची सुरुवात चांगली करावी, शुभ करावी, श्रेष्ठ करावी. अशा प्रकारे आज आपण कल्पवृक्षाविषयी माहिती ऐकली. बीजरूप जे आहे तर ते परमात्मा शिव आहे. मुळात संगमयुग आहे, सतयुग आणि त्रेतायुग हे खोडामध्ये दाखवलेले आहे. द्वापर युगामध्ये 3 मुख्य धर्म स्थापन होतात. ख्राइस्ट येऊन ख्रिश्चन धर्माची स्थापना करतात, बुद्ध येऊन बौद्ध धर्माची स्थापना करतात आणि इब्राहिम येऊन इस्लाम धर्माची स्थापना करतात. हे मुख्य 3 धर्म स्थापन होतात. कलियुगामध्ये अनेक धर्म, अनेक जाती, अनेक मठपंथ स्थापन झाले. झाडाच्या फांद्या म्हणजे अनेक धर्म आहेत आणि झाडाची पानं म्हणजे आपण मनुष्य आत्मे आहोत. खोड हे एकटंच दाखवलेलं आहे कारण ते एक धर्म, एक राज्य, एक वेशभूषा, एक मत याचं ते प्रतीक आहे. सतयुगामध्ये एकच धर्म होता, आदि सनातन देवी देवता धर्म, आणि म्हणून आपला कुळ जो आहे तो देवी देवतांचा कुळ आहे. आपले कुलदैवत जे आहे ते देवी देवता आहे आणि म्हणून त्याची आपल्याला कधी विस्मृती होता कामा नाही. हा वृक्ष जो आहे आता जडजडीभूत झालेला आहे. कधीही या वृक्षाचा शेवटचा क्षण येऊ शकतो आणि तो शेवटचा क्षण येण्याच्या अगोदर आपण श्रेष्ठ पुण्य कर्म करूया आणि पुन्हा त्या सत्ययुगामध्ये जाण्यासाठी पात्र बनूया. अशा प्रकारे आज आपण कल्पवृक्षाविषयी माहिती ऐकली. आता उद्याच्या लेसन मध्ये आपल्याला चर्चा करायची आहे की मनुष्याला जन्म कुणाचा आहे. मनुष्याला जन्म प्राण्यापशूंचा आहे की मनुष्यांचा आहे. मनुष्य जो आहे तर तो जन्म किती घेतो आणि कुणाचे घेतो. पूर्वीचा भारत आणि आत्ताचा भारत याच्यामध्ये आपल्याला काय फरक जाणवतोय. आपण सर्वजण
3 मिनिट चिंतन करूया. आज आपण खूप सुंदर कल्पवृक्षाची माहिती ऐकली. या झाडाखाली बसल्यानंतर आपल्या मनोकामना पूर्ण होतात. चला तर आपण सुद्धा या सृष्टीरूपी कल्पवृक्षाखाली बसून 3 मिनिट श्रेष्ठ विचार, श्रेष्ठ चिंतन आपल्या मन आणि बुद्धीला देऊयात. म्हणजे आपलं जीवन सुद्धा श्रेष्ठ बनेल. कारण जसा आपण विचार करणार तसंच आपलं जीवन बनणार आहे. ओम शांती. प्रत्येकाने अनुभव करा, मी आत्मा श्रेष्ठ आत्मा आहे. आणि मी श्रेष्ठ आत्मा मन आणि बुद्धीने या विशाल सृष्टीरूपी वृक्षाखाली बसले. अनुभव करा, आपण या सृष्टीरूपी वृक्षाखाली, खूप मोठा तो वृक्ष आहे, विशाल वृक्ष आहे आणि त्या वृक्षाच्या पायथ्याशी आपण बसलेलो आहोत. आणि आपण हा शुभ संकल्प मनामध्ये करत आहे, याचपासून मला सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम शुभ विचार, श्रेष्ठ विचार किंवा काही ना काहीतरी सत्संग ऐकायचा. आणि मगच मला माझ्या दिवसभराच्या कार्याला सुरुवात करायची. दुसरा शुभ संकल्प मी करत आहे, जे मला बनायचंय, जे माझ्या जीवनाचं लक्ष्य आहे, ते विचार दररोज सकाळी एकदा रिवाइज करायचे. जीवनाचं लक्ष्य रिवाइज करायचं. तिसरा विचार, पण मला फक्त प्रत्येकाची आत्मा आणि आत्म्याचे गुणच बघायचे आहेत. कारण आपण सर्व ते ईश्वराची मुलं आहोत. आत्म्याला कुठलीही जात किंवा धर्म किंवा आपण लेबल लावून आलेलो नाही. म्हणून आपण फक्त एक आत्मा आहोत आणि त्या परमात्म्याची मुलं आहोत. म्हणून प्रत्येकाला फक्त आत्मारूपानं बघायचंय आणि प्रत्येकातले गुणच मला बघायचे. हे 3 शुभ संकल्प मी या विशाल कल्पवृक्षाखाली परमात्मा शिवांना साक्षीला ठेवून करत. मी आत्मा श्रेष्ठ आत्मा आहे. मी आत्मा 2 भुवयांच्या मध्ये विराजमान. ओम शांती.